हाय एव्हरीवन, वेलकम टू माय व्लॉग. होप ऑल ऑफ यू आर डुईंग वेल. तर आज भरपूर दिवसानंतर एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. तर ती म्हणजे डिटॉक्स वॉटर क्यूब्सची. तर ही रेसिपी काही नवीन नाही, बट खूप जास्त व्हायरल आहे. सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होते. तर चला म्हटलं आपणसुद्धा ट्राय करू. आणि मी सुद्धा ते 2 ते 3 दिवसापासून ट्राय करते. तर तुमच्यासोबत मी शेअर करते ती रेसिपी. तर ग्लोईंग स्किनसाठी, हेअरसाठी हे खूप जास्त उपयोगी पडतं. हे मला 3-4 दिवसातच समजलं. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सगळे इन्ग्रेडियंट्स जे बी मी व्हेजिटेबल्स, फ्रूट्स घेतले ते सगळे स्क्रीनला मेन्शन केले, तर तुम्ही तिथून बघू शकतात. तर बीटरूट, कॅरेट, आवळा, मिनी ऑरेंज, ॲपल आणि थोडंसं अद्रक घेतलं आहे. तर सगळे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स मी धुवून घेतलेत. सगळ्यात आधी व्यवस्थित स्वच्छ केले. 2 ते 3 पाण्याने मी धुवून घेतले आणि सगळ्या फ्रूट्स अँड व्हेजीसला मी पील करून घेतलं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. तुम्ही ॲपलला पील नाही केलं तरीही चालेल. मिनी ऑरेंजसुद्धा मी पील करून घेतलं आहे. तर ॲपलला पील नाही केलं तरीही चालेल, बट मी पील करून घेतलं बिकॉज माझं ॲपल थोडंसं हार्ड होतं त्याच्यामुळे. आणि सगळे व्हेजीस व्यवस्थितपणे मी करून घेतले. त्यानंतर सगळे व्हेजिटेबल्स कट करून घेतले. अशा पद्धतीने क्यूब्समध्ये कट करून घेतले. तर सगळ्यात आधी बीटरूट वगैरे मी कट करून घेतले, तुम्ही बघू शकतात. सगळ्या व्हेजिटेबल्स वगैरे कापून झालेत. त्यानंतर थोडेसे मी त्याच्यात कढीपत्त्याची पानंसुद्धा ॲड केली, कारण कढीपत्ता हा केसांसाठी खूप चांगला असतो. त्यामुळे आवळा आणि कढीपत्ता हा केसांसाठी खूप चांगला असतो. आणि नंतर मी सगळ्या वस्तू ग्राइंड करायला घेतल्या आहे ज्युसरमध्ये. तर बघू शकतात मी 2 बॅचेसमध्ये ग्राइंड केलं आहे आणि 2 बॅचेसमध्ये व्यवस्थित ग्राइंड होईल त्यासाठी मी 2 बॅचेसमध्ये याला ग्राइंड करून घेतलं आहे. तर सगळ्या वस्तू मी यात टाकल्या आणि थोडंसं पिंच ऑफ पाणी टाकलं आहे. थोडंसं अर्धा ग्लास एवढं पाणी टाकलं आहे. आणि याच्यात तुम्ही थोडंसं मीठसुद्धा टाकू शकतात, बट मी मीठ ॲड केलं नाही आहे बिकॉज निंबू ॲड केला होता ना, त्यामुळे मीठ काही मी ॲड केलं नाही. तर मी अशा पद्धतीने सगळ्या वस्तू ग्राइंड करून घेतल्या, बघू शकतात तुम्ही. माझं पिल्लूसुद्धा मध्ये मध्ये बघत होतं की मम्मा काय करते ते, आणि तो बघत होता की हे नेमकं काय चालू आहे. ग्राइंडर तो बघत होता. त्यानंतर सगळ्या वस्तू ग्राइंड झाल्या आणि मी स्ट्रेनरच्या हेल्पने एका भांड्यात मी ते काढून घेतलं. अशा पद्धतीने बघू शकतात. व्यवस्थितपणे गाळून घेतलं. खूप टाईम लागला याला गाळायला आणि व्यवस्थितपणे मी याचं पाणी पूर्णपणे स्ट्रेन करून घेतलं. जितकं पण आपलं डिटॉक्स वॉटर आहे तेवढं मी पूर्ण स्ट्रेन करून घेतलं. आणि हे जे उरलेलं आहे ना, आय मीन टू से उरलेलं जे वरचा गाळ आहे ना, त्यालासुद्धा मी परत पाणी टाकून ग्राइंड केलेला होता आणि ते सुद्धा मी ॲड केलं होतं. त्यानंतर मी दुसरी बॅच ग्राइंड करून घेतली, बघू शकतात तुम्ही. दुसरी बॅचसुद्धा मी व्यवस्थितपणे ग्राइंड करून घेतली आणि त्यानंतर सगळं काही पाणी मी स्ट्रेन करून घेतलं. म्हणजे डिटॉक्स वॉटर जे काही निघालं होतं ते मी सगळं काही स्ट्रेन करून घेतलं, बघू शकतात तुम्ही.
आणि या डिटॉक्स वॉटरमध्ये मी एक निंबू ॲड केला आहे. एक निंबूचा रस मी यात ॲड केला आहे, बघू शकतात तुम्ही. तुम्ही 1 किंवा 2 निंबू यात ॲड करू शकतात. आणि त्यानंतर याला मी आईस ट्रेमध्ये फिल करून घेतलं. अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही. आईस ट्रेमध्ये फिल केला. थोडंही वॉटर वाया न जाऊ देता मी माझ्याकडे जेवढे फिलर होते मी त्यात सगळे वॉटर फिल केलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं. साधारणतः 10 ते 15 तासानंतर मी याला यूज केलं. बघू शकतात तुम्ही 10 ते 15 तास झाले आणि आपले डिटॉक्स वॉटर क्यूबसुद्धा रेडी आहेत. तर हे मी 3 क्यूब्स टाकले ग्लासमध्ये आणि थोडंसं गरम पाणी मी त्यात ॲड केलं, म्हणजे कोमट पाणी मी त्यात ॲड केलं. आणि बघू शकतात तुम्ही आपले क्यूब्स हे अशा पद्धतीने डिझॉल्व झाले आणि हे ड्रिंक आता रेडी आहे आपलं पिण्यात. याची टेस्टसुद्धा अमेझिंग होती, बघू शकतात तुम्ही. आणि खूप जास्त हेल्दी आहे, ग्लोईंग स्किनसाठी, हेअरसाठी खूप जास्त हेल्दी आहे. तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत. चला भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.